तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। मुनि सकल व्रती बड़भागी भवभोगन ते वैरागी वैराग्य उपावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई। लोकभावना चालू आहे त्याच्यामध्ये। छडालेतल्या पाचव्या ढालीमध्ये 12 भावनांचं वर्णन केलं आहे। त्यातली लोकभावना सांगतायत। कशाला म्हणायचं लोकभावना? म्हणजे लोकांची भावना। तीन लोकांचं स्वरूप सांगितलं। मग काय करायचं ते समजून? तर तीन लोक कसा आहे, कुठेही तुम्ही नाही गेला असं एकही स्थान नाही आहे, एकही गती नाही आहे, एकही पर्याय नाही आहे, एकही काळ नाही आहे ज्याला तुम्ही स्पर्श केला नाही। म्हणून सांगताय तीन लोकांचं सगळं वर्णन करून सांगणार की त्या लोकातल्या चारी गतीमध्ये, पाची परिभ्रमणामध्ये सगळीकडे तुम्ही परिभ्रमण करून आलाय, जन्ममरण करून आलाय। पण मग काय इथे जन्मलाय? सगळं जर फिरून म्हणजे सुखाचा शोध करण्यासाठी सगळीकडे फिरलो पण सुख मिळालं नाही। आणि म्हणून खऱ्या सुखाच्या शोधात अजून पण आपण फिरतोयच। म्हणून सांगतायत की ही लोकभावना सांगते तुम्हाला तुमच्या आत, तुमच्या स्वतःच्या निश्चय लोक जो आहे त्याच्यामध्ये सुख मिळणार आहे, बाहेर नाही। आणि तुम्ही कुठं शोधताय सुख? कुठे आहे? घरात। आपल्या घरात सुख आहे का? मग कुठे आहे? दारात, दुसऱ्याच्या घरात, मग मंदिरात। सुख आत्म्यामध्ये आहे। कोणाच्या? स्वतःच्या। कोणाचं सुख? माझं म्हणा माझ्यात। माझं सुख माझ्या आत्म्यात आहे। माझं सुख बाहेर, बाहेर परात नाही, घरात नाही, दारात नाही। लोक म्हणजे लोकाकाश म्हणा, विश्व म्हणा, किंवा तुम्ही जे काही तुम्हाला माहिती आहे ते सगळं आलं लोकामध्ये। आणि आलोक म्हणजे जिथं लोक नाही ते आलोक होय म्हणते। आणि जिथं लोक आहेत तिथं लोक का विचारलं? तर लोक म्हणजे तीन भुवन म्हणजे लोक म्हणा। तर त्याची रचना अशी दाखवली ना, कसं आहे? ह्याला म्हणलं त्रिलोक। तर हा जीव कुठं नाही गेला, आता कुठं आहे तुम्ही? मध्य लोकामध्ये आहे इथं। असं ह्याला म्हणतात लोकाकाश। म्हणजे तुम्ही जे विश्व म्हणता ना ते विश्व हे सगळं आहे। मग त्याच्यामध्ये 4 गती आहेत म्हणलं। कुठले 4 गती? देवगती, मनुष्यगती, नरकगती आणि तिर्यंच म्हणजे पशुगती। जे काय आपल्याला पशु, जनावर वगैरे दिसतात ते सगळे तिर्यंच गती टाईप। तर ते कुठं आहे तिथं? तर सांगितलं इथं ऊर्ध्व लोक म्हणायचं ह्याला। म्हणजे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये स्वर्ग वगैरे आपण म्हणतो, देवलोक म्हणता, हे सगळं ऊर्ध्व लोक आहे। हा मध्य लोक, इथं मनुष्य आणि हे पशु वगैरे राहतात मुख्यतेने। आणि खाली काय असतं? ह्याच्या खाली, जमिनीच्या खाली असतं का? तुमच्या जमिनीखाली नरक असतं। आमच्याकडं, तुमच्याकडे काय असतं? नरकच असतं। तर सांगितलं की एक ढोबळ असं म्हणतात ना, पाप केलं तर कुठं जाणार? नरकात जाणार। पुण्य केलं तर कुठं जाणार? आणि इथं कसं बसायचं मग? पुण्य आणि पाप दोन्ही केलं तर इथं बसायचं का? पुण्य पापाच्या अतीत झालो तर मोक्षाला जातो। म्हणजे ज्याला, म्हणजे मला म्हणायचंय की सगळीकडे का फिरला तुम्ही आजपर्यंत? सुखाच्या शोधात। मग प्रत्येकाला सुख पाहिजे, कोणीही असू देत। जरी ते किडामुंगी आहे त्याला सुख पाहिजे, कोणी लहान बाळ आहे त्याला सुख पाहिजे, जे वृद्ध आहेत मरायला टेकले त्याला सुख पाहिजे, तिर्यंच आहेत त्यांना सुख पाहिजे, सगळ्यांना। पण सुख म्हणायचं कशाला? कसं असतं सुख? म्हणजे काय असतं? मम्मी सांगा।
ते कसं मिळतं मनाला शांती समाधान? तुम्हाला वाटेल की धन मिळाल्यावर सुख आहे, पण एखादा धनिक असेल तर तो म्हणतो धनाने दुःख आहे मला, काय इन्कम टॅक्स रेट पडेल, कुठून चोरी येईल, त्याला ते धनाचं कसं सांभाळून कसं रक्षण करू ह्याचं दुःख आहे. मग सुख कशात आहे? निराकुल स्वरूप हां असणे म्हणजे सुख. बरोबर. कसं एकदम असं ठासून उत्तर असते मामांचं, काय असेल ते सडे तोड. म्हणजे काय निराकुल म्हणजे काय? शब्द नवीन असलं तर आकुलता समजते की आकुलता म्हणजे घालमेल, एक आकुलता म्हणजे दुःख म्हणा. हां, स्थिरता नाही, एक सारखं चंचलता, सारखं एक क्लेश अंतरंगामध्ये, त्याला म्हणायचं आकुलता. मग ज्या ठिकाणी तुम्हाला निराकुलता वाटते ते सुख आहे. ते कुठं असतं? पुण्यात, पुण्यात. कुठं आहे? तर सुख हे माझं माझ्यामध्ये असतं. मग हे धर्म शिकवतो. म्हणजे धर्म म्हणजे हे धर्म वेगळा, ते धर्म वेगळा. धर्म म्हणजे काय आहे? आपला स्वभाव आहे. आपण जीव आहे, आपला स्वभाव जाणणं आहे फक्त. जसं आरशाचा स्वभाव काय हो? कोणाच्याही घरात असू दे, कोणीही समोर असू दे, आरशाचा स्वभाव काय? सुंदर दिसला तर ते दाखवणारच, कुरूप दिसला तर ते दाखवलं म्हणूनच कळाले तुम्ही कुरूप आहे म्हणून. त्याशिवाय कसं कळणार? म्हणजे त्याचं कार्य काय आहे? झळकवणे. तसं ज्ञानाचं किंवा आत्म्याचं कार्य काय आहे? जाणणं. जाणणे म्हणजे समजते, एक फील करणं. मग काहीही येऊ दे समोर, त्याला फील करता एवढंच तुम्ही करू शकता. याच्या पुढं जाऊन काय करू शकत नाही. आपण काय काय करायला जातोय? आपल्याला वाटते मी संसार चांगलं करतोय किंवा मी सांभाळतोय, मी त्याला चांगलं बनवण्याचं, सजवण्याचं, सुखी बनवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही काही करू शकत नाही. तुम्ही फक्त आरशासारखं स्थिर जाणू शकता एवढंच. म्हणजे आरसा जाणत नाही, आरसा स्थिर आहे, ते फक्त दाखवण्याचं कार्य करतंय. तसं तुमचं ज्ञान जे काय समोर येतंय, जे काय चालू आहे त्याला जाणायचं कार्य करतंय. काल काय काय केलं सांगा तुम्ही? जाणत राहिलात, दिवसभर जाणत राहिलात, दुसरं काय नाही. किती आकुलता केली मग. म्हणजे ट्रेन मिळाली, चुकली, काय ते कुठं ॲक्सिडेंट झाला आणि काय काय झालं ते जाणलं. फक्त आपण जाणलं. त्यापेक्षा वर आपण करू शकत नाही. काय आपल्याला वाटतं करतं म्हणून, पण करता नाही आहे तर ज्ञाता आहे. मग हे शिकवतात भगवान. तुम्ही काय करा? संसार करा काय भैया, नाहीतर कुठं बघू. संसार करा नाहीतर नाही करा, मोक्षाला जावा. सगळीकडं तुम्ही काय करताय? फक्त जाणता. म्हणजे हे समजून काय फायदा आपल्याला? मी प्रत्येक समयामध्ये फक्त जाणतो, समजून काय फायदा? दुःखच नाही ना जाणणं. फक्त जाणत राहणार. बरं, केलं की मग दुःख होत पण. असं म्हणतात लोक, कंटाळा येतो. मग कसं काय नुसतं असं बसून राहता तुम्ही लोक? म्हणजे त्या सिद्धांना कसं काय कंटाळा येत नाही रे? कायच करत नाही ते. तुम्हाला चेंज आहे ना रोज, सकाळी वेगळं, दुपारी वेगळं डिश, असं काहीतरी. म्हणजे खायला पण तेच असलं की कंटाळा येतो तुम्हाला. मग त्यांना तर कायच नाही आहे, मग कसं कंटाळत नाही ते? हां, ट्राय करून बघायचं. जाऊन एकदा सिद्धेशीला स्थिर राहून. काय म्हणायचं त्याचं उत्तर? इंद्रियजनित सुखाचा तुम्हाला परिचय आहे हो. अतिंद्रिय सुखाचा परिचय थोडक्यात काय? तुम्ही मम्मी आहे, तुम्हाला समजा ती बाहेरगावी गेली, तर परगावी गेल्यावर 1 महिन्यानी परत आली, तुम्हाला फिलिंग काय झाली हो? आनंद झाला, आपली मुलगी आली. ते मला एक्सप्लेन करून सांगा कसं असणार? बस आनंद असतो तो, फील असतो एक. त्याला तुम्ही सांगू शकत नाही. जसं तुम्ही एखादी डिश खाल्ल्यावर सांगू शकताय बेस्ट आहे, असे चव आहे, तसं आहे. पण जे अतिंद्रिय म्हणतो ना एक टाईपचं, ते वर्ड्समध्ये नाही सांगता येत. फील आहे तो एक. जसं तुमचं रिझल्ट लागलं किंवा प्रमोशन झालं काय, आणि अनएक्सपेक्टेड बरं का, काय झालं प्रज्वल? असं काहीतरी एकदम धाडकन काय म्हणतात, जोर का झटकाच मिळाला. काय झालं? तिथं जो आनंद होतो तो सांगा कसा असतो? तो सांगू शकत नाही. म्हणजे त्यालाच म्हणायचं फिलिंग. म्हणजे तुम्ही अनुभवू शकता एवढंच. त्याच्या पुढं जाऊन मग तसंच सांगतायत भगवान, पण मला जो आनंद मिळालाय ना तो मी सांगू शकत नाही, वर्ड्समध्ये त्याला बांधू शकत नाही.
इतका अति अनंत आनंद आहे. मग तो तुमच्यात पण आहे. प्रत्येक जीवामध्ये तसा आनंद आहे. फक्त त्यांना मिळाला, ते तशा पदाला प्राप्त झाले. आपण त्याला सोडून बाहेर बघत बसतोय. जसं म्हटलं, कुत्रा असतो तो हाड चघळतो आणि त्याच्या टाळूतूनच रक्त येतं. ते चावत असताना हाड आहे ना, हाड म्हणजे, तर ते त्याला जखम होती आणि तिथून रक्त येते. त्याला काय वाटतं? त्या हाडातून येते. मग तो त्याच्या रक्ताचा स्वाद घेतोय आणि वाटतंय त्याला काय? त्याच्यातून येते. कशातून आला स्वाद? म्हणजे माझी वस्तूच मी भोगली तर मला आनंद आहे. बाहेर कुठल्या विषयातून आनंद वास्तविक नाही आहे. जसं म्हटलं, एका सेठजींना लॉटरी लागली. कितीची होती रे? असेल किती, तर काय करायचं. 1,00,000 रुपयाची लॉटरी लागली समजा. आणि कळलं की आज तुमचा नंबर आला आहे आणि लॉटरी लागली आहे. अजून तुमच्या हातात पैसा आला नाही बरं का. त्यांचा आनंद सांगा. आज कळलंय तुम्हाला लॉटरी लागली आहे, पैसा मिळणार आहे, अजून हातात नाही आहे. सुख आहे का दुःख आहे? विचार करत मामा. सुख वाटते. बस काय त्याला आत्ताच लखपती झाल्याचा आनंद, अजून हातात पैसा नाहीये तरी सुद्धा. म्हणजे म्हणायचंय की आनंद त्या धनाने दिला का हो? मग तुमच्या विचाराने आनंद दिला ना, की मला आता धन मिळणार, मी धनपती झालो. हे निर्णय आहे ना शेवटी. मग तसंच तुम्हाला अनुभव करायचे तर असं करा ना, मी आनंदी आहेच, आनंदी होणार, व्हायचंय मिळाल्यावर. नाही ना, आत्ता आहे ह्याचा अनुभव करा तर तोच आनंद आहे. म्हणून सांगायला लागलेत की या 4 गतीमध्ये फिरून आलो, या 3 लोकामध्ये फिरून आलो, पण कुठंही सुख कुठे आहे हो? तुमच्या जळगावला सुख आहे का? इथं अकलूजमध्ये सुख मिळालं तुम्हाला? अजून दमा म्हणणार. कुठं आहे सुख? कुठल्या क्षेत्रामध्ये सुख नाही आहे. कुठं जाणार तिथं सुख आपण भोगणार, आपण काढणार त्यातनं, तर आतून येणार आहे, बाहेरून येणार नाही आहे. म्हणजे धन मिळालं हातामध्ये तर तिथं आपल्याला वाटतं की मिळालं म्हणून सुख आहे, तर ते मिळालं म्हणून नाही आहे. मी निर्णय केला ना की माझं हे धन मला मिळालं, बस तो आनंद आहे. आणि नंतर कळालं समजा खोटे नोट आहेत हातात, तर काय झालं? दुःख झालं का? म्हणजे सुख आणि दुःख आपल्या निर्णयावर अवलंबून असतं. जसं त्या उदाहरणात सांगितलं एका श्लोकामध्ये की तुम्हाला जर हातामध्ये कोणी सांगितलं की तो मुलगा असतो एका जोहरीचा, आणि ते जोहरी मरण पावले आणि त्यांच्याकडे असणारे काय जे होते ना रत्न म्हणून ठेवलेली त्यांनी, तर ते त्यांच्या काकांकडे होते. आणि त्या काकांना कळालं की हा अजून मुलगा लहान आहे, त्याला कळणार नाही आहे काय आहे त्याचं व्हॅल्यू. मग त्यांनी सांगितलं की हे रत्न तू तोपर्यंत कपाटात तिजोरीत ठेव, आणि जेव्हा तू मोठा होशील, तुला सगळं कळेल, त्यावेळेस ते घे तुझं तू, मला काय त्याच्याबद्दल आकर्षण नाही आहे. मग तो त्याच दुकानामध्ये त्यांच्याबरोबर हेल्पर म्हणून राहायचा, सगळं करायचा. आता त्यात राहून राहून त्यांनी काय शिकलं, ते कसं त्याला पैलू द्यायचे, काय खरं असतं काय खोटं असतं, हे सगळं तो शिकला. आणि मग नंतर काय झालं, आता तो ट्रेंड झाला, आता ज्ञानी झाला म्हटल्यावर त्या काकांनी सांगितलं तुझ्या कपाटातले रत्न घेऊन जा. त्यांनी काढलं आणि पाहिलं तर ते खोटे होते, काचेचे तुकडे होते, पण रत्न नव्हते. मग त्यांनी असं का ठेवलं होतं? त्याला वाटायचं कदाचित त्या मुलाला की आपल्याला ह्यांनी फसवतायत, त्यांनी म्हणतायत की हे नकली आहेत, असं म्हणून आपल्याला खरं देत नाही आहेत असं त्याला वाटेल. म्हणून काकांनी सांगितलं तुझ्याच हाताने तूच ठेव, परत तूच घे. आणि मग ते बघितल्यावर कळालं की त्यांनी काय खोटं सांगितलं नव्हतं. म्हणजे त्यांनी उलटं तुम्हाला ज्ञान दिलं, तुम्हाला त्याची ओळख करायचं समज दिली. जर नाही दिली असती तर तुम्ही ते रत्न म्हणून घेऊन बाजारात विकलं असतं तर काय मिळालं असतं. म्हणून म्हणतात की खरं काय वस्तू स्वरूप आहे हे समजून घ्या, तर त्याच्यातून आनंद आहे. आपण मानून काय बसलोय स्वतःला, मी स्त्री आहे, मी मनुष्य आहे का? हे सगळं दृश्य दिसतंय आपल्याला. म्हणून इथून मेल्यावर कुठं जाणार हो? कुठं तर जात असतो, माहिती आहे तुम्हाला. मानता का नाही मानत? पुनर्जन्म असतो जीवाला. कुठं जाता हो? कुठं जाणार आहे? जसे परिणाम करत तुम्ही कुठे जाणार आहे विचाराल तर तुम्ही शास्त्र सांगताय स्वर्गातच जाणार आहे. कुठे जाणार आहे? संयम माहित नाही मला, माहित आहे.
कुठे जायचंय मामा? म्हणजे आपण केलेल्या परिणामाने कुठेतरी जातो ना, तर हे शरीर जाते का तिथं? म्हणजेच जे जातं ना ते मी आहे. आत्ता सुद्धा तो मी आहे, हे शरीर म्हणजे मी नाही आहे. मग आपण कुठं पाहतोय? आरशात कोण दिसतंय हो? शरीर बघून आला ना आता ना, येता ना? कोण दिसलं? शरीर शरीर म्हणून बघायचं का? ते मध्ये सांगितल्याचं का अमिताभ बच्चनचं काय केलं होतं त्यांनी? कुठलं पिक्चर आहे ते? माहित नाही. जखम झालेली असती. मग कसं प्रवचन माहित आहे त्याला सगळं. मग काय झालं? मारामारी करून आला होता, जखम झाली होती, त्याला डेटॉल लावायचं होतं, पट्टी लावायची होती. त्यांनी काय केलं? पिऊन आला होता आणि आरशाला बघितला आणि लावला आरशाला. कुठं जखम होती? आरशातच दिसत होती ना. मग कुठं लावायचं मामा? जिथं दिसली तिथं लावायला पाहिजे का नको? मग त्यांनी लावला आरशाला. बरोबर आहे का चुकलं? म्हणजे इथं जखम होती तर तिथं लावल्यावर काय उपाय व्हायचा? मग तसं आपण काय करतोय? जिथं आहे तिथं शोधत नाहीये, जिथं नाहीये त्याला धरून बसलोय. म्हणजे हे स्वरूप नाहीये आपलं. जे शरीर आहे, जी आत्ताची पर्याय आहे, ती तर वेगळी आहे आपल्यापासून. ते म्हणजे मी नाही. हे नाही जाणलं म्हणून आजपर्यंत फिरतोय. म्हणून जन्म आणि मरण ह्या चक्रामध्ये अडकलोय. मग याच्यातून बाहेर पडायचं तर एवढंच विचार करा, मी जाणणारा या सगळ्यापासून भिन्न आहे. ह्यालाच धर्म म्हणलं. दुसरं काय लय यायला पाहिजे आपल्याला? असं तुमच्या बाबतीत आहे बरं का. म्हणजे शिकायला तर पाहिजेच, ते सगळं समजून घ्यायला पाहिजे. पण बेसिक एवढं तरी की पहिला ह्याच्यापासून सुरुवात आहे. ते एकचा आकडा म्हणलं तुम्हाला. मी चेक लिहून दिला बरं का उद्या, आणि त्याच्यामध्ये एकचा आकडाच घातला नाही, भरपूर शून्य दिली. किती पाहिजे तो? विदाऊट वन. दोन चाकडा घालायचो आहे. चतुर इंजिनियर असतात असले. तर म्हणजे त्या एकाही म्हणजे आपल्यापासून सुरुवात आहे. मग त्या आपल्या एका स्वभावाला जाणं तर सगळी सुख 0 0 0 0 पाय तेवढी मिळतील तुम्हाला. काय करायचं त्या झिरोला? त्या एकाला धरा तर सगळं आपल्यासाठी नगण्य आहे. ते सगळं मिळणार, त्याच्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही. 2 भाऊ असतात, एक लय कष्ट करताय, लय पैसे कमवत आहे, दुसरं असतंय ना मस्त धर्म करून आनंद मिळवते. काय करायचं? संयम. काल मी त्याचं नाव काढलं बरं का प्रवचनमध्ये. चला, लोकभावना घ्यायची आहे. घ्यायचं आहे? एक त्यांना द्या, वरून द्या, त्यांना नाही माहिती. तुला माहिती आहे प्रज्वल? हुकुमचंद भारीलजींचे 12 भावनामध्ये लोकभावना आहे. निज आत्मा के भान बिन षड द्रव्यमय इस लोक में भ्रम रोग वश भव भव भ्रमण करता रहा त्रैलोक्य में. निज आत्मा ही लोक है, निज आत्मा ही सार है, आनंद जननी भावना का एक ही आधार है. काय झालं? निज आत्मा के भान बिन षड द्रव्यमय इस लोक में भ्रम रोग वश भव भव भ्रमण करता रहा त्रैलोक्य में. करता रहा नित संसरण जग जालमय गति चार में. समभाव बिन सुख रंच भी पाया नहीं संसार में. ट्रांसलेट. आत्मा के भान बिन षड द्रव्यमय इस लोक, म्हणजे निज आत्म्याच्या म्हणजे जाणल्याशिवाय
षटद्रव्यमय असे लोक म्हणजे 6 द्रव्यसहित ह्या लोकांमध्ये भ्रमरोगवश भवभव भ्रमण राहिलो. 3 लोकांना. 3 लोकांमध्ये कशामुळं? भ्रमरोगामुळं. भ्रम म्हणजे आपला माझा म्हण भ्रम म्हणजे खोटी मान्यता, खोटे संस्कार जे आहेत ते भ्रम. म्हणजेच आता सांगितल्यासारखं हे शरीर म्हणजे मी, हा भ्रम. या इंद्रियात, या शरीरात, या विषयात सुख आहे हा भ्रम. कुठं सुख आहे? कुठल्या बाहेरच्या वस्तूत सुख आहे हा भ्रम आहे आपला. त्यातून सुख मिळणार नाही. घरी गेल्यावर सुख असतं का दुःख असतं? घरी याला सुख आहे का दुःख आहे सांग? माहेरी आलाय पुण्यात गेल्यावर सुख असतं का दुःख असतं? म्हणजे भ्रम आहे हा की तिथं सुख असतं. सुख तिथं नाही आहे, तर आपल्या मान्यतेत आपल्यामध्ये आहे सुख. त्याला न जाणल्यामुळं भवामध्ये मी भ्रमण केलं आणि 3 लोकांमध्ये फिरलो. जोरात वास, मामांना ऐकायला येत नाही. संसरण म्हणजे संसारच घेतलं बिचारा. लागलेत तुला डोळे लागलेत संसाराचे आता. करता रहा नित संसरण जग जालमय गती 4 मे. 4 गतीमध्ये जे की जाळ आहे. जाळ तूच वाचला बरं झालं. काय आहे? संसार म्हणजे, संसरण म्हणजे जाळ आहे. त्याच्यामध्ये मी नित्य भ्रमण करत राहिलो. इकडनं मरायचं, तिकडं जगायचं, तिकडनं जन्मायचं, इकडनं मरायचं. हेच केलंय. याच्या ह्याला सोडून दुसरं काय केलं नाहीये मी. मग त्यातनं बाहेर पडायचं तर जसं म्हटलं ना, काय ते निगोदातनं जीव मरतात, परत तिथंच जन्मतात, तिथंच जन्मतात. कसं बाहेर पडायचं? ते बघितलंय का? कुत्रा तडफडतो, त्याच्या डोक्यामध्ये आळ्या असतात. तर जखम झाली ना त्याला, तर डोक्यात आळ्या होतात त्याच्या. आणि ते जन्मतात, मरतात, पुन्हा पुन्हा तिथं वेगळे जन्मत राहतात. तुम्ही जर काढलात ना, उत्पत्ती होत राहते. जाऊ देत. कुठला रोग झाला आहे, बॅक्टेरिया झाले शरीरामध्ये, तर तुम्ही त्याला नष्ट करत राहा, ते पुन्हा उत्पन्न होत राहतात. कॅन्सर कधी बरा होतो? झालंय वाटतंय, पुन्हा पुन्हा त्याचे पेशी उत्पन्न होत राहतात. म्हणजेच ते जीव आहेत. मग असं मी किती वेळा जन्मलो आणि मेलो? कुठल्या गतीमध्ये नाही गेलो? सगळ्या गतींमध्ये गेलो आणि सगळं दुःख भोगलंय. कुठलंही राहिलं नाही आता शेष आपल्याला दुःख भोगायचं. तरी सुद्धा अजून त्या दुःखाच्याच मागं पळतोय. कुठल्या प्रकाराने दुःख भोगायचं? कुठनं दुःख आणायचं? कुठल्या गावची दुःख आणायचं? बघा. रंच भी म्हणजे किंचित सुद्धा. रंच म्हणजे शब्दशः रंच म्हणजे किंचित का? म्हणजे अर्थ काढला की, पण रंच काय शब्द आहे? रंच म्हणजे गुगल कर रे. आता भाव असं काढतो की आपण. रंच म्हणजे किंचित सुद्धा सुख तुम्हाला समभावाशिवाय मिळालं नाही. जसं सांगितलं ना मागे एकदा की ते सेठजी असतात आणि त्यांच्याकडं खूप मोठी इस्टेट असते आणि किती 7 जहाजं असतात त्यांची, जे की एक्सपोर्ट करत असतात, सारखं ये जा करत असतात. आणि ते सेठजी असतात ते सुखी असतात, धर्मबुद्धीचे असतात, त्यामुळं त्यांना आकुलता नसते. आणि त्यांचा मुनीम असतो तो, त्यांनी न्यूज आली पळत आणला आणि सांगितलं की आपले 7 जहाज बुडाले, किती दुःख आहे, किती वाईट झालं. असं करत तो हळहळ करत पळत येतोय. सेठजी म्हणाले गेले ना, जाऊ देत, स्थिर राहा. आता काय त्याला परत आणू शकतोय का आपण? रडून ओरडून काय उपयोग आहे? स्थिर राहा. मग परत 4 दिवसांनी पळत आला आणि सांगितलं जे बुडाले ना ते आपले नव्हते, किती आनंदाची गोष्ट आहे. मग सेठजी काय म्हणाले? स्थिर राहा. आहेत ना? म्हणजे काय म्हणायचे? सुख कुठून मिळालं? स्थिरतेतून, समताभावातून. काय म्हणतो? रंज म्हणजे काय सांग की? नाही का? बर. किंचित सुद्धा सुख समताभावाशिवाय मिळणार नाही. या संसारामध्ये सुख नाहीच. तर म्हणून सांगतायत की लोक कसा आहे किंवा लोकांची मान्यता काय आहे हो? या लोकाला कोण बनवलं? काय म्हणता तुम्ही? काय म्हणत असं? विश्वाला, या संसाराला कोण बनवलं? ब्रह्मा विष्णू. असं म्हणतात लोक की ईश्वराने बनवलं. कोण आहे ते ब्रह्मा विष्णू महेश? भेटला होता काय?
तर असं लोक मानतात की असं कोणीतरी ईश्वर असतो आणि त्यांनी बनवलं. मग त्यासाठी एक जरासं दृष्टांत सांगितलंय बरं का. एका व्यक्तीने सांगितले की वैदिक संस्कृती मानणाऱ्या एका परिवारामध्ये काय मान्यता होती त्यांची, ईश्वरच करता आहे. ते लोक नेहमी म्हणायचे जैन साहेब, म्हणजे तुम्ही जैन साहेब आणि मी वैदिक बरं का, असं त्यांचं मत. जैन साहेब, जगामध्ये तुम्हीच एक आहात, बाकीचे सगळे जग ईश्वरास विश्वाचा करता मानते, पण आपण मात्र ईश्वरास काहीही समजत नाही, त्याला करताच मानत नाही. द्या उत्तर. असं कसं बरं? ईश्वरच करता आहे असं तो अन्यमतवादी म्हणतोय. तर त्याला जैनांनी उत्तर दिलं, असे नाही, आम्ही तर ईश्वराला सर्व शक्तिमान मानतो. किती शक्ती आहे? अनंत शक्ती आहे भगवंतांमध्ये, सर्वात शुद्ध मानतो. असं लॉजिक मस्त दिलं माहिती का त्यांनी. आम्ही त्यास पूजनीयही मानतो, पण हे मानत नाही की तो विश्वाचा करता आहे. का? लॉजिक सांगा बघू एखादं. का नाही? कारण सुखी दुखी होईल ना करता म्हटलं तर, एकाला सुखी करेल एकाला दुःखी. बर, अजून असं जर ईश्वर करता असता तर काय झालं असतं? सगळे सुखी व्हायला हवे होते. बर. आपण ते केलंच नसताना आपण असं डिपेंडेंट करायचं. बर, बरोबर. तूच कर सगळं, मीच कशाला करायचं मग? तू ईश्वर आहेस, तुझ्या हातावर सगळं, तुझ्या हवाले. अजून बरं, त्यांनी काय सांगितलं आहे का? एक घर कुटुंब चालवणारा कोणी व्यक्ती असेल त्याला किती कष्ट करावं लागतं. माझ्या बायकोला सुखी करायचं आहे, मुलीला सुखी करायचं आहे, पोरांना सुखी करायचं आहे, घर सांभाळायचं आहे, ह्याचं पैसे द्यायचं आहे, आणायचं आहे, किती व्याप आहे त्याच्या मागं. फक्त त्याला एक घर सुखी ठेवायचं आहे. म्हणले जो असं पालन करतो, सांभाळतो, त्याचे कधीही विकल्प शांत नसतात. तो काय ना काय, आज मिळालं धन, सगळे सुखी झाले, तरी उद्याचा विकल्प आहे ना, पुन्हा कालांतराचा पिढ्यानपिढ्याचा विकल्प ठेवता तुम्ही. म्हणजे तो कधीही सुखी होऊ शकत नाही हे सांगतायत. एखादं घर किंवा कुटुंब चालवणाऱ्याला इतके कष्ट होत असतात, तर संपूर्ण विश्वाचे संचालन करायचे असेल तर किती आकुलता असणार. मग त्याला देव कसं म्हणायचं, त्याला सुखी कसं म्हणायचं, त्याला ईश्वर कसं म्हणायचं? म्हणजे तो असं स्थिर बसणारच नाही. एकाच्या घरामध्ये असं तर एक दुसऱ्याच्या घरामध्ये तसं कोणाकडे बघणार. आणि एक घर आहे का विश्वामध्ये किती. त्यामुळं त्याचं साधना करणार त्यांनी का तुमच्याकडे बघत बसणार हो? मग ईश्वर कोणाला म्हणायचं? त्यांनी का केलं आत्मकल्याण, त्यांनी का गेले त्या ईश्वर पदाला? ह्याच्यात नको तुमच्या कचाट्यात म्हणून तर गेले. आणि तिथं जाऊन हे करत बसल्यावर मग इथंच बसलेले बरं होते की. त्यावर ते अन्यमतवादी म्हणाले, नाही, त्याच्यापाशी तर अनंत शक्ती आहे. मग जैनांनी सांगितलं, त्याच्यापाशी जर अनंत शक्ती आहे तर मग तो कुणाला सुखी आणि कुणाला दुःखी का करतो? ईश्वरांनी तुम्हाला सुखी केलं, दुःखी केलं? हो म्हणा की. कोण केलं? म्हणजे ईश्वर करता नाही आहे. कोणाला तुम्ही म्हणता असं म्हणता ना की किती देवानी माझं वाईट केलं. कोणी केलं? देवानी माझं सगळं चांगलं केलं, देवाचा आशीर्वाद आहे. म्हणजे काय आशीर्वाद तुम्हालाच दिलाय का? मग पार्शलिटी करतायत ते. असं नाही. कुणाला सुखी तर कुणाला दुःखी का करतो? जर तो सर्व शक्तिमान असेल, दयाळू असेल तर तथास्तु, सगळ्यांना सुखी करेल, एकाला पण दुःखी करणार नाही. त्यावर ते म्हणायचे, नाही, असे नाही, जो जसे कर्म करेल त्याला तो तसेच फळ देणार. बरोबर आहे? कुठल्या लँग्वेजवर आले लगेच? हे सत्य आहे ना, मग कशाला म्हणताय हो असं? आता जैन म्हणतात, जर असे आहे की जसे करील तसेच त्याला फळ मिळेल, तर मग ईश्वराला मध्ये कशाला आणता? जसे करणार तसेच फळ मिळणार, यामध्ये ईश्वराची काय आवश्यकता? ते मध्ये येऊन काय करणार आहे हो? तुम्ही केलं काय? पाप केलं, त्यांनी येऊन काय त्याला बदलणार आहे तुम्हाला? का तुम्हाला सुख देणार आहे पाप करून? पण मग तुम्ही पाप केले तर तुम्हाला दुःख मिळणार आहे, मग तो काय करणार? काहीच करू शकत नाही. म्हणून म्हणलं, कधी असं पण दिसतं की धर्म खूप करणाऱ्याला पापाचा उदय येतो. कोणी केलं? आपणच केलं. मग धर्म केल्यावर पापाचा उदय येत असतो का? पूर्वी केलेल्या
मी केलंय तर मलाच मिळणार. आत्ता धर्माची बुद्धी झाली आहे म्हणून कदाचित तुम्हाला ह्याचं फळ कालांतराने मिळणार आहे, लगेच मिळेल असं नाही आहे. म्हणून सांगतायत की ईश्वर करता नाही, तरी पण त्याचं समाधान. एके दिवशी जैन साहेब पुन्हा त्यांच्या घरी गेले, तेव्हा ते भोजन करीत होते. कोण? ते अन्यमती. ते म्हणाले, जैन साहेब आपण मानत नसाल तर आता आम्ही आमच्याच जीवनातील एक उदाहरण सांगतो. काय झालं होतं? ईश्वराची काय आवश्यकता असं ते म्हणाले होते. म्हणजे आपण म्हणलो त्यांना की ईश्वराची काय आवश्यकता, जर कर्म कसं आहे तसं तुम्हाला फळ मिळणार आहे तर. मग एक दिवस त्यांनी सांगितलं की आपण मानत नसाल तर आता आम्ही आमच्याच जीवनातील एक उदाहरण सांगतो. आमच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. डॉक्टरने सांगितले होते काहीही सांगता येत नाही, पण इलाज करत राहा. पण ईश्वराची आमच्यावर, सांगा पुढं, अशी कृपा की आमच्या दोन्ही किडन्या एकदम सुधारल्या. असं होत असतं का डॉक्टर? आता आम्ही, स्टोरीमध्ये सगळं होत असते आमच्याकडे. आता आम्ही अगदी ठणठणीत बरे झाले आहोत. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असेल, काय किडनी फेल झाली असं नाही, पण किडनीमध्ये स्टोन झालं म्हणा, वर्किंग कमी झालं म्हणा, परत ते चांगल्या झाल्या. आता आम्ही कोणाची कृपा? ते देवानी दुसरं काय काम सोडून तुमच्या किडन्या जर बरं करत बसला तर काय काय व्हायचं त्याचं. आता आम्ही अगदी ठणठणीत बरे झाले आहोत. आता तरी आपण मान्य कराल ना की ईश्वर आहे. जैन साहेब काहीही बोलले नाहीत. त्यावर ते म्हणाले, आपण काहीच बोलत नाही, अगदी चूप आहात, याचाच अर्थ असा की आपल्याला आमचे म्हणणे मान्य आहे. हो म्हणा. असं काय भैया? जैन साहेब म्हणाले, नाही भाईसाहेब, आम्ही तर असा विचार करीत होतो की आपल्या ईश्वराला हे सगळे सुचतेच कशासाठी. जर ठीकच करायच्या होत्या तर बिघडवल्या कोण? हो, ईश्वर करताय ना. मग तुमच्या किडन्या कोण बिघडवल्या? म्हणजे त्यांनी बिघडवणार आणि परत सरळ करणार, म्हणजे काय शाण्याचं काम आहे का ते? जर आपला ईश्वर सर्व काही करतो तर मग त्याने आधी खराब कशासाठी केल्या? तुम्हाला रोगी बनवणार आणि मग निरोगी बनवल्यावर तुम्ही बेस्ट म्हणणार. असले डॉक्टर भारी असतात बरं का. पहिल्यांदा म्हणले काय करायचं, रोग वाढवायचा तुमचा, आणि मग देतात अँटीबायोटिक आणि लगे कमी झालं की किती भारी डॉक्टर आहे. म्हणजे असं सगळ्यांची मान्यता असते. पण म्हणून सांगतायत की ईश्वर करता नसतो. काही असेल तरी पण आपण आपल्या परिणामांचं फळ भोगतो. म्हणून सांगतायत ह्या 3 लोकात सगळीकडे फिरून आलो का? आपल्या परिणामांचंच फळ. जिथं कुठं गेलो, जन्मलो, दुःख भोगलं, ते सगळं आपण आपल्याच काय म्हणायचं, त्या भवाचे करता असतो. तशा पर्यायाचे करता आपण असतो. म्हणून हे सगळं समजून काय करायचं? पाय दुखायला लागले, कोण दुखवलं? ईश्वरानी. पाय का दुखले? मामा ओरडतात बरं का, पाय दुखायला लागले म्हणून. वेळ झाल्यावर मला वेळेमध्ये बसवायचं नाही. तुम्ही वर बसत जावा की मामा, असं निराकुल आपलं. तर म्हणजे म्हणायचे की आपण आपल्या सुखाचे आणि दुःखाचे करता असतो. जे काही केलेलं पूर्वकृत पुण्य पाप असतं ना, त्याच्यानुसार तुम्हाला ते फळ मिळणारच. म्हणून सांगितलं आता कळाल्यावर तरी सावधान राहा आणि ह्याच्या पुढे आपल्याला कसलंही परिभ्रमण करायचं नाही असा निर्णय करा. हो. 1 मिनिट ध्यान सांगते, मी सांगते फक्त विचार करा. तसं डाव्या हातावर उजवा हात ठेवा, डोळे हळू बंद करा, कॉन्सन्ट्रेशन करा. जाणा, हा मी शुद्ध आत्मा आहे. हे शरीर म्हणजे मी नाहीच. शरीर माझ्यापासून भिन्न आहे पहा. ज्ञानाने पहा, डोळ्याने नाही. माझे सुख माझ्यामध्येच आहे, परद्रव्यात नाहीच. सुखासाठी मला पराची अपेक्षा नाहीच.
मी अजर आहे, अमर आहे, अशरीरी आहे जाणा, स्वयं ईश्वर आहे जाणा, मी आहेच. विसर्जन.